नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तुम्ही फॉर्म भरला आहे. परंतु फॉर्म भरताना तुम्ही जे बँक अकाउंट दिलेलं आहे ते तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे आता आपण मोबाईलवर पण बघू शकतो फक्त 2 मिनिटात. चला तर आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि कसे बघायचे ते बघूया. मित्रांनो, क्रोम ब्राउझर ओपन करा. त्यानंतर NPSI ही साईट टाका. त्याच्यानंतर असं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर खालती NPSI साईटवर क्लिक करा. त्याच्यानंतर असं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर मोबाईल डेस्कटॉपवर जा. त्याच्यानंतर कंझ्युमर या ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल क्लिक करा. त्याने असं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर सीडिंग ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर एंटर युअर आधार कार्ड म्हणजेच तुमचा इथे आधार कार्ड टाईप करायला येईल. तुमचा आधार कार्ड तुम्ही इथे टाईप करायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर खालती दिलेला कॅप्चर कोड पण टाईप करून घ्या. त्याच्यानंतर चेक स्टेटस क्लिक करा. त्याच्यानंतर OTP सेंड होईल तुमच्या मोबाईल नंबरवर. तुम्ही OTP टाकून घ्या आणि सबमिट करा. त्याच्यानंतर असं पेज ओपन होईल. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुमचं बँक खाते आता इकडे बघा, बँक ऑफ महाराष्ट्र हे खाते तुमचं DBT एनेबल म्हणजे तुमचं हे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे असं स्टेटसमध्ये दाखवलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवर पण बघू शकता की आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही. तर मित्रांनो, अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.